नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हालाही जर आधार सेंटर सुरू करायचं असेल किंवा आधार कार्डची कुठलीही कामं करायची असतील तर त्यासाठी आधार सुपरवायझर सर्टिफिकेट बनवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आधी तुम्हाला LMS सर्टिफिकेट बनवावं लागेल। तर LMS सर्टिफिकेट कसं बनवायचं आहे किंवा LMS सर्टिफिकेटची यूजर ID आणि पासवर्ड कसा मिळवायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। LMS सर्टिफिकेट मिळवण्याआधी किंवा LMS सर्टिफिकेटची यूजर ID आणि पासवर्ड मिळवण्याआधी या वेबसाईटचा थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघून घेऊ। त्याच्यानंतर LMS ची यूजर ID आणि पासवर्ड कसा मिळवायचा ते आपण पुढे बघणार आहोत। LMS ची यूजर ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर elearning.uidai.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमची यूजर ID टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथे एंटर करून लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाइल बघायची असेल तर इथून प्रोफाइल बघू शकतात। पासवर्ड चेंज करायचा असेल तर पासवर्ड चेंज करू शकतात। कॅलेंडर बघू शकतात किंवा प्रायव्हेट फाईल बघायच्या असतील तर इथून प्रायव्हेट फाईल बघू शकतात। लॉग आउट करायचं असेल तर इथून लॉग आउट करू शकतात। त्यानंतर तुमचं LMS सर्टिफिकेट जनरेट करण्याआधी कोर्स कंप्लीट करावा लागेल। कोर्स कंप्लीट करण्याआधी ही संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायची। ही संपूर्ण ट्रेनिंग व्हिडिओ देण्यात आलेली आहेत। एकूण 5 ते 7 प्रकारची ट्रेनिंग व्हिडिओ इथं देण्यात आलेली। ही संपूर्ण ट्रेनिंग व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहेत। ही ट्रेनिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा कोर्स कंप्लीट करून घ्यायचा आहे। कोर्स कंप्लीट करण्यासाठी कोर्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कोर्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे व्ह्यू कोर्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू कोर्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे एकूण 4 ते 5 स्टेप कंप्लीट करून तुमचा संपूर्ण कोर्स कंप्लीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं LMS सर्टिफिकेट जनरेट होईल। ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। फर्स्ट स्टेप मध्ये प्री असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे। सेकंड स्टेप मध्ये सेल्फ लर्निंग करायचं आहे। तिसऱ्या स्टेप मध्ये फायनल असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे आणि चौथ्या स्टेप मध्ये फीडबॅक द्यायचा आहे। 5व्या स्टेप मध्ये तुमचं LMS सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे। LMS सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं LMS सर्टिफिकेटची PDF फाईल ओपन होईल। इथे तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे। त्यानंतर इथे सर्टिफिकेट क्रमांक किंवा ID क्रमांक दिलेला आहे। हा ID क्रमांक NSIT रजिस्ट्रेशन करताना किंवा आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करताना टाकावा लागेल। त्यानंतर हे LMS सर्टिफिकेटची PDF फाईल तिथं अपलोड करायची आहे। LMS ची यूजर ID आणि पासवर्ड घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या WhatsApp नंबरला मेसेज करायचा आहे। तिथे तुम्हाला LMS ची यूजर ID आणि पासवर्ड सहित पूर्ण कोर्स कंप्लीट करून LMS सर्टिफिकेटची PDF फाईल सेंड करून देईल।